मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये केलं होतं अनावरण। पडलेल्या पुतळ्याच्या भागाची डागडुजी करण्याचं काम सुरू। मालवण राजकोट पुतळा घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक। आमदार वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा, संजय राऊत यांची मागणी। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करावी। तर हा सरकारसाठी अपशकुन। निसर्गाकडून सूचक इशारा। शिवरायांचा पुतळा कधीच पडला नाही। विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार, ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करा। सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हेंची माहिती। हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। ठेकेदारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कळणार नाही। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेणमध्येच पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवले। जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो। संदीप देशपांडेंकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची। तो आवाज माझा नाही असं म्हटलं तर काय करणार। राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल तर कुणाचाही ते आवाज काढू शकतात। जितेंद्र आव्हाड यांची टीका। महाविकास आघाडीमधील नेत्यांची हीच खरी चारित्र्य, यांचे पहिले कॅरेक्टर तपासा। संदीप देशपांडेंच्या ट्विट नंतर नितेश राणेंची टीका। काटोलमध्ये अज्ञातांनी महायुती सरकारचं लाडकी बहीण योजनेचं पोस्टर फाडलं। अज्ञाताविरोधात समीर उमप यांची पोलिसात तक्रार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा। दिशा सालियन प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। माझ्या हातात पद आहे का? भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल।